जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 28 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12 हजार रुपये झाली, परंतु बाजारभाव काय वाढत नाही। गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तो 200 रुपयाचा बाजारभाव आहे आणि संकरित व्हरायटीला 200 रुपयापासून तो 250 पावणे 300 रुपयाचा बाजारभाव आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला दिवसेंदिवस बाजारभाव वाढेल अशी बळीराजाला अपेक्षा आहे, परंतु बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे। प्रचंड ऊन आहे, बाजारभाव वाढत नाही, टोमॅटो लवकर पक्व होत आहेत, बिलबिले टोमॅटो होत आहेत। शेतकरी अक्षरशः खूप आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। मार्च एंड आहे आणि या मार्च एंडमध्ये जर टोमॅटोला बाजारभाव नसेल तर बळीराजाने काय करायचं असा बळीराजा पुढे मोठा प्रश्न आहे। आता आज 28 तारखेला प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय आहे तर आपण व्यापारी बंधूंशी बोलून घेऊया। साहेब बोलू सर, जर असे इकडे व्हा तर टोमॅटो पण दिसतील। काय सध्या काय परिस्थिती आहे? आज तारीख 28 आहे, मार्च एंड आहे, टोमॅटोला बाजारभाव नेमका किती बोलतोय? गावठी टोमॅटो बाजारभाव काय, संकरितला काय? गावठी 150 पासून तर 250, 230 पर्यंत गेले। हायब्रिडचे माल गेले 200 पासून तर 250, 60, 70 पर्यंत। हायब्रिड आणि गावठी सेम बाजारभाव का? गावठीचे वाढले? हायब्रिडचे बाजार 30-40 रुपये चांगले, 40-50 रुपये अजून बाजार तुम्ही वाढतील म्हणता, रोज म्हणता वाढतील वाढतील, प्रत्यक्षात कधी वाढणार? 5-7 तारखेपर्यंत पासून वाढतील, तोपर्यंत नाही। पुढची जी 5-6-7 तारखेपासून गुजरात लोडिंग बहुतेक चालू होईल तेव्हापासून बाजार वाढतील। दिवसेंदिवस ऊन वाढतंय, टोमॅटो लवकर पक्व होतात, लाल होतात, लूज पडतायत, काय शेतकऱ्यांना काय सूचना? काय होते आता निसर्ग शेवटी उन्हाळ्याचे दिवस आहे, टेम्परेचर हे वाढणारच आहे, त्याचा सामना करावा लागेल। त्याच्यातून जे पिकं वाचतील त्याचेच पैसे होणार आहेत। आता शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की बाजारभाव तो वाढले पाहिजेतच, मार्केटची वेळ पण बदलली पाहिजे। एवढं सकाळी यायचं मग थोडीशी धावपळ पण होते, काय तुम्ही काय सुचवाल? ही वेळ योग्य आहे की बदलायला पाहिजे? आता वेळ अशी आहे का जे लांबचे शेतकरी येतात ते संध्याकाळी येऊन थांबतात, त्याच्यामुळे व्यापारी सकाळी थोडेसे लवकर येतात। आपले जे लोकलचे माल आहे ते दिवसभर येतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। आता मुळात हे बाजारपेठ थोडीशी वैयक्तिक आपल्या तालुक्यांवर नाही तर दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून असल्यामुळं टायमिंगचं थोडंसं इकडे तिकडे होतंच। आता टोमॅटोचा बाजारभाव कमी जास्त आहे, वाढत नाही, शेतकऱ्यांना काय आव्हान करावं? सध्या तर अजून 8-10 दिवस थांबावंच लागेल। 8-1 दिवसानंतर बाजार वाढायला चालू होईल, 10-10, 20-20, 50 रुपयांनी बाजार वाढतील। आपले माल ज्या दिवशीपासून बाहेर टाकायला चालू होईल त्या दिवशीपासून बाजार वाढायला चालू होऊन जाईल। शेतकरी बांधवांना उन्हाळा खूप कडक आहे, बाजारभाव निश्चित परिणाम होतोय। एक 7-8 दिवसांनी बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतात। आता बाजारभाव वाढेल तेव्हा वाढेल, परंतु बागेची चांगली काळजी घ्या, चांगली निगा घ्या, खतं औषधं वेळेवर टाका, औषध फवारणी करा। बाजारभाव एका दिवसात वाढू शकतात, परंतु बाग चांगली एका दिवसात होणार नाही। शेतकरी बांधवांनो कष्ट खूप आहे, त्रास खूप होतोय, उन्हाळा खूप मोठा आहे, औषधं खतं याच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत। सरकारचं या पिकाकडे म्हणावं असं, शेती पिकाकडे म्हणावं असं लक्ष नाही। शेती व्यवसाय आदबट्ट्यामध्ये आहे। मायबाप सरकार या शेतकऱ्यांसाठी सध्या काही करत नसल्यामुळे, धोरणात्मक निर्णय घेत नसल्यामुळे किंवा स्वतंत्र बजेट शेतीसाठी करत नसल्यामुळे आज शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 28 मार्च 2026 रोजी गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तर 200, 250, एखाद्या वक्कल 250 पर्यंत गेलेला आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे ते 200 पासून तर 250, पावणे 300, एखादं वक्कल 300 रुपयापर्यंतच गेलेलं आहे। आता 300 रुपयाला एखाद 2 जे वक्कल गेलेली आहेत ते 1 नंबरचा माल, सुपर माल गेलेला आहे। शेतकरी बांधवांनो हात जोडून विनंती, उन्हाळा खूप कडक आहे, टोमॅटोची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या। बिबट्याचा प्रॉब्लेम आहे, विजेचा लपंडाव सुरूच आहे, स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा। दूरवरनं जे शेतकरी नारायणगावला टोमॅटो विक्री करायला येतात त्यांनी देखील काळजी घ्या। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, उपसभापती, संचालक मंडळ, या ठिकाणचे कर्मचारी, आडतदार शेतकऱ्यांची निश्चित काळजी घेत आहेत। परंतु सभापती साहेब तुम्हाला एक विनंती आहे, एक 8-15 दिवसानंतर मार्केटमध्ये फेरी मारून शेतकऱ्यांच्या काही सूचना आहेत का, काही वेगळे त्यांना काही सांगायचं आहे का, याबाबतची देखील दखल घ्या। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.